Good morning, students. Today we see the next phylum, phylum number 8, phylum Mollusca. Now, the Mollusca phylum or the Mollusca word is derived from the small word mollis. Mollis means soft. So that the animals which have the soft body, all that animals are included this group Mollusca. मोलुस्काचा अर्थ सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स, म्हणजे ज्यांची बॉडी सॉफ्ट आहे त्या सगळे सॉफ्ट बॉडीड ॲनिमल हे मोलुस्का या ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेले आहेत. सो द एक्झाम्पल्स ऑफ द मोलुस्का आर गिवन. फर्स्ट वन पायला, बघा पायला, बायवेल्व, ऑक्टोपस, सेपिया, चेप्टोप्लिरिया, पिक्टेनिया, लॉगिया, अप्लेसिया, डेंटालियम. याचे कॉमन नाव पण त्या ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. कॉमन नावही लक्षात ठेवा आणि याच्या सगळ्या फिगर्स खाली दिलेल्या आहेत. हे कसे ॲनिमल्स आहेत तर हे कसे आहेत, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स आहेत. नाव वी सी अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस फायलम. ह्या फायलममध्ये इन्क्लूड होणाऱ्या ॲनिमलची कॅरेक्टरिस्टिक्स बघू आपण. फर्स्ट वन, दिस इज सेकंड लार्जेस्ट फायलम. पहिला कोणता होता, अर्थ्रोपोडा. आता हा दुसरा सेकंड लार्जेस्ट फायलम आहे. सेकंड कॅरेक्टर, मोलुस्क्स आर आयदर फ्री लिव्हिंग ऑर सेडेंटरी. बघा, फ्री लिव्हिंग म्हणजे आणि सेडेंटरी म्हणजे एकाच ठिकाणी स्थिर असणारे, लाईक अ प्लांट. हे फ्री लिव्हिंग पण आहे, मीन्स दे कॅन मूव्ह ऑल्सो, अँड अदरवाईज सम ॲनिमल्स विच आर इन्क्लुडेड इन दिस मोलुस्का, दीज आर सेडेंटरी मीन्स कांट मूव्ह फ्रॉम वन प्लेस. नाव थर्ड कॅरेक्टर, दे आर ॲक्वॅटिक ऑर सीन इन मार्शी प्लेसेस. बघा, हे कशामध्ये सापडतात, ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यामध्ये, किंवा दे आर सीन इन मार्शी प्लेसेस. द मीनिंग ऑफ मार्शी प्लेसेस मीन्स दलदलीच्या प्रदेशात किंवा पाण्यामध्ये सापडणारे हे ॲनिमल्स आहेत. नाव नेक्स्ट वन, फ्यू आर टेरेस्ट्रियल. काही कसे आहेत, टेरेस्ट्रियल आहेत. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर सापडणारे. नेक्स्ट वन, फिफ्थ वन, दीज आर सॉफ्ट बॉडीड अँड शो ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लांट. बघा, यांची बॉडी कशी आहे, सॉफ्ट आहे, आणि यांची बॉडी कॅव्हिटीमध्ये यांचा प्लॅन कोणता आहे तर ट्यूब विदिन ट्यूब बॉडी प्लॅन. नाव नेक्स्ट वन, सिक्स वन, दीज आर बायलॅटरली सिमेट्रिकल. बायलॅटरली म्हणजे दोन इक्वल भाग पडणारे, बाय फॉर टू, सो दी शो द बायलॅटरल सिमेट्री. बट फ्यू आर असिमेट्रिकल ड्यू टू टॉर्जन. काही कसे आहेत, असिमेट्रिक आहेत म्हणजे त्यांचे कुठलेही पार्ट दोन इक्वल पडत नाहीत. नाव नेक्स्ट वन, सिक्स वन, बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड, फूट अँड विसरल मास. बॉडीचं जर डिव्हिजन केलं तर हेड, फूट आणि विसरल मास, हे एक्स्ट्रा जे मास आहे त्याला विसरल मास, अशा तीन पार्टमध्ये त्यांची बॉडी डिवाइड होते. नाव नेक्स्ट, विसरल मास इज इन्क्लोज्ड इन अ थिक मस्क्युलर फोल्ड ऑफ द बॉडी. हे जे विसरल मास असतं हे एका मस्क्युलर बॉडीमध्ये इन्क्लोज्ड आहे किंवा बंद आहे. त्याला काय म्हणलेलं आहे, मॅन्टल. याला काय म्हणलेलं आहे, मॅन्टलमध्ये हे इन्क्लोज्ड केलेलं, बंद असलेलं हे विसरल मास आहे. नाव नेक्स्ट, सेवन्थ वन, मॅन्टल सिक्रेट्स अ हार्ड कॅल्कॅरियस शेल. द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर अपसेट. आता ह्या मॅन्टलचं काम काय तर हे मॅन्टल सिक्रीट करतं अ हार्ड शेल. हे हार्ड शेल मे बी इंटरनल और मे बी एक्सटर्नल और मे बी absent in some animals. Now next one, muscular foot is present on the ventral side. Ventral साईडला, पुढची साईड वेंट्रल साईडला हे मस्क्युलर फिट प्रेझेंट आहे. नाव नेक्स्ट कॅरेक्टर बघू आपण आता. बघा, सेवन्थ वन, digestive system is well developed, complete with anterior mouth and posterior anus. जर ह्या ॲनिमल्सचं बघितलं तर याच्यामधली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे ही कम्प्लीट आहे. इट स्टार्ट्स फ्रॉम द माउथ अँड एंड्स टू द ॲनस. बकल कॅव्हिटी हॅज अ rasping organ called rodula, which is provided with the transverse rows of teeth.
बघा बकल कॅव्हिटीमध्ये काय आहे, त्याच्या बकल कॅव्हिटीमध्ये बकल कॅव्हिटी हा जर रास्पिंग ऑर्गन, ह्या बकल कॅव्हिटीमध्ये रास्पिंग ऑर्गन आहे, त्याला काय म्हणलेलं आहे, रोड्युला, विच इज प्रोव्हाइडेड विथ द ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ. याच्यामध्ये काय आहेत तर टीथ आहेत. ट्रान्सवर्स रोज ऑफ टीथ आर प्रेझेंट इन दॅट रोड्युला. नाव नेक्स्ट वन, 8th वन, aquatic forms show numerous feather like gills called इटेंडिया. आता ज्या ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत त्याच्यातले त्यांना न्यूमरस गिल्स आहेत फॉर द रेस्पिरेशन. दिस इज कॉल्ड ॲज द नेम इज यूज फॉर दॅट गिल्स आर द इटेंडिया विच आर युजफुल फॉर द रेस्पिरेशन पर्पज. Now next character, gills are present in the mantle cavity. Whatever gills are present in that animals, that gills are provided to that animal for the purpose of respiration. These gills are present in which cavity? Mantle cavity. कशामध्ये प्रेझेंट असतात हे गिल्स? गिल्स हे mantle cavity मध्ये प्रेझेंट असतात. Now next character, 9th one, टेरेस्ट्रियल फॉर्म्स मे शो प्रेझेन्स ऑफ लंग्स. जे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स आहेत त्यांना काय आहे, लंग्स आहेत, लंग्स फॉर द रेस्पिरेशन. नाव नेक्स्ट 10th वन, सर्क्युलेटरी सिस्टीम इज ऑफ ओपन टाईप. बघा याच्यामधली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ज्याच्यामधनं ब्लड सर्क्युलेट होतं ही कशी आहे, ओपन टाईप आहे. ओपन टाईप आहे म्हणजे याच्यामध्ये ब्लड हे इनक्लोज्ड नसतं. ब्लड वेसलमध्ये ब्लड हे डायरेक्टली एका स्पेसमध्ये पोर होतं. इट सच टाईप ऑफ सिस्टीम इज कॉल्ड ॲज द ओपन टाईप ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. नाव नेक्स्ट, ब्लड कंटेन अ कॉपर कंटेनिंग ब्लू रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड हिमोग्लोबिन. महत्त्वाचं कॅरेक्टर आहे बघा, 11वं कॅरेक्टर आहे. याच्या ब्लडमध्ये अतिशय महत्त्वाचा एक रेड कलर्ड पिगमेंट आहे ज्याच्यामध्ये कॉपर आहे. दिस इज कॉल्ड ॲज द हिमोग्लोबिन. नाव नेक्स्ट वन, 12th वन, एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशनचा पॉईंट बघू आपण. एक्सक्रीशन ऑकर्स बाय किडनी ऑल्सो कॉल्ड ॲज ऑर्गन ऑफ बोजानोस. बघा जे एक्सक्रीशन आहे हे एक्सक्रीशन कशा थ्रू होतं, कोणत्या ऑर्गनमुळे होतं, किडनीमुळे होते. अँड ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑर्गन ऑफ बोजानस. बोजानस ऑर्गन असं त्याला म्हणलेलं आहे. नाव नेक्स्ट कॅरेक्टर अबाउट द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीमचं कॅरेक्टर बघू. नर्वस सिस्टीम इज फॉर्म बाय 3 पेअर्स ऑफ गँग्लिया. ही जी नर्वस सिस्टीम आहे ही नर्वस सिस्टीम 3 पेअर्स ऑफ गँग्लियॉननी बनलेली आहे. गँग्लिया आर इंटरकनेक्टेड बाय द कमिशर अँड कनेक्टिव्स. हे गँग्लियॉन एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत बाय कनेक्टिव्ह ऑर कमिशर्स किंवा कनेक्टिव्हनी हे गँग्लिया एकमेकांच्या कनेक्शनमध्ये आहेत. हे झालं नर्वस सिस्टीमबद्दल. आता नेक्स्ट पॉईंट आहे अबाउट द सेन्स ऑर्गन. नाव द सेन्स ऑर्गन सच ॲज आईज आर प्रेझेंट फॉर द विजन. नाव हिअर सेन्स ऑर्गन टेंटॅकल्स आर प्रेझेंट. टेंटॅकल्स फॉर टॅक्टिल सेन्सेशनसाठी हे टेंटॅकल्स असतात. ऑस्फ्रेडिया फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ वॉटर. बरं, ऑस्ट्रेडिया हा नावाचा सेन्स ऑर्गन आहे. हा कशासाठी वापरला जातो, फॉर टेस्टिंग द प्युरिटी ऑफ वॉटर. अशा प्रकारे हे 3 सेन्स ऑर्गन याच्यामध्ये सांगितलेले आहेत, आईज, टेंटॅकल अँड ऑस्ट्रेडिया. अंडरलाईन करते बघा मी त्याला, आईज ओके, टेंटॅकल्स अँड ऑस्ट्रेडिया, दीज आर द सेन्स ऑर्गन्स. नाव नेक्स्ट अबाउट द सेक्सेस. Sexes are separate, means male is separate and female is separate. Animals are mostly oviparous. Viviparous and oviparous. Oviparous means which legs eggs त्यांना म्हणायचे oviparous. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट और इनडायरेक्ट. त्याच्यानंतर त्याची जी डेव्हलपमेंट होती हे डायरेक्ट असते किंवा इनडायरेक्ट असते. सो दीज आर सम कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम मोलुस्क्स. मोलुस्काच्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, अतिशय सोपे आहेत. जो काही वर्ड समजला नाही तो तुम्ही मला परत पुन्हा विचारण्यासाठी मेसेज करू शकता. नाउ व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ दिस मोलुस्का animals. Molluscan animals. The importance of the molluscan animals. First important, now
The pearl oyster gives precious pearls. Pearl oyster is the example of molluscan. Mollusca फायलममधला हा पर्ल ऑयस्टर आहे. हा पर्ल ऑयस्टर काय देतो तर प्रेशियस पर्ल, जे अतिशय मौल्यवान असा मोती मिळतो आपल्याला, हा पर्ल ऑयस्टरमधून मिळतो. सेकंड आहे बघा, मेनी मोलुस्कन्स आर इडिबल. बरेच मोलुस्कन्स हे खाण्यायोग्य आहेत. थर्ड आहे बघा, शेल्स ऑफ द मोलुस्कास आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. याचे जे शेल्स असतात, याची जी कवरिंग असते, हे काय आहेत, दीज आर रिच सोर्स ऑफ कॅल्शियम. हे रिच सोर्स ऑफ कॅल्शियम म्हणून त्याचा उपयोग केला जातो. दिलेल्या ह्या फिगर सगळ्या काढायच्या, त्याचबरोबर मोलुस्काचे पॉईंट्स लिहायचेत, कॅरेक्टर्स लिहायचेत, पॉईंट्स वाईज 1 2 3 4 असं व्यवस्थित पॉईंट्स वाईज त्याचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. होप सो यू अंडरस्टँड.